नमस्कार, मी अश्विनी. गेल्या वर्षी तरुण भारत नागपूरच्या दिवाळी अंकामध्ये माझी एक कथा प्रकाशित झाली होती. तीच कथा मी आज तुमच्यापुढे सादर करणार आहे. कथा थोडीशी वेगळ्या धर्तीची आहे, तरीसुद्धा ती तुम्हाला आवडेल अशी मी आशा करते. कथेचं नाव आहे कुतूहल. गाडी सुरू झाली आणि माझ्या डोक्यात विचारांची चक्र फिरू लागली. पुन्हा घरापासून लांब निघालोय. कितीतरी महिन्यांनी घरी आलो होतो. मला एकदा दीपूनं विचारलं होतं, मी असा का आहे? खरंच, मी असा का आहे? मी आईला विचारलं होतं, आई, जेव्हा मी तुझ्या गर्भात होतो तेव्हा तुझ्या मनात नक्की कसे विचार येत? आई म्हणाली होती, फाजीलपणा पुरे झाला. तिला आग्रह केला तेव्हा म्हणाली, आता 27 वर्षापूर्वीचं काय आठवणार? मग विचार केला, ज्या बाईचं जग 4 भिंतींपुरतंच मर्यादित आहे, त्याबाहेर जाण्याचा जिने कधी प्रयत्नही केला नाही, तिला जगाबद्दल काय कुतूहल असणार? पण मग असाही विचार येतो की कदाचित घराबाहेर पडता येत नसेल, म्हणूनच तर बाह्य गोष्टींबद्दल कुतूहल वाटतं. कारण काहीही असो. आणि तसंही आईचा विचार, ती आई आहे या पलीकडे एक माणूस म्हणून तिच्या मनाचा वेध घेण्याचा मी कधी प्रयत्नच केला नाही. जिथे काही गूढ असतं तिथे कुतूहल पोचतंच. लहानपणी आबांबरोबर सायकलीच्या पुढच्या दांड्यावर बसून जात असे तेव्हा रस्त्याने जे दिसेल त्याबद्दल लागलीच माझ्या मनामध्ये प्रश्न तयार होत. आबा, ही म्हैस कोणाची? आबा म्हणत, पांडुबाची. न्हावी कटिंगच का करतो, दुसरं काही का नाही करत? त्याला तेच करता येतं. पंखा सुलटाच का फिरतो? कारण त्याला उलटं फिरताच येत नाही. असं काही बोलून आबा वेळ मारून नेत. लहान मुलांचे प्रश्न कितीही साधे वाटले तरी उत्तर द्यायला कठीण असतात. सांगून काही कळण्याचं तेव्हा वयच नसतं. मला आठवतं, मी आबांना विचारलं होतं, आबा, कुत्र्याची शेपटी उलट्या धनुष्यासारखी का असते, सरळ का नसते? आबा म्हणाले होते, तुझे केस नेहमी ताठ उभे का असतात, त्या दीपीसारखे गोल का नाहीत? माझे केस अजूनही तसेच आहेत. तेल लावून भांग पाडण्याचा प्रयत्न झाल्यावर 10 मिनिटात ताठ उभे राहतात. माझ्या प्रत्येक केसाचा कणा आणि बाणा दोन्हीही ताठ आहेत. कुतूहल असणाऱ्या माणसाचे केस ताठ असतात असा माझा उगाचच समज झाला. थोड्या वेळापूर्वी बाजूच्या सीटवर बसायला आलेल्या माणसाचे केस माझ्यासारखेच होते. मी त्याला विचारलं, तुम्हाला कसले प्रश्न वगैरे पडतात का? त्या माणसाने आश्चर्याने माझ्याकडे पाहिलं. मागच्या स्टेशनला तो उतरला. कदाचित दुसऱ्या डब्यात बसला असावा. त्याला वाटलं असेल की मी वेडाच्या इस्पितळातून पळून वगैरे आलेलो आहे. लहानपणी आश्चर्य वाटायचं की माझ्या एवढे प्रश्न कुणाला का पडत नाहीत. माझ्या प्रश्नांना सगळेच कंटाळून जात. पण आबा एकटे माझ्या प्रश्नांना उत्तरं देत. पवनचक्की, अभयारण्य, ज्वालामुखी, ग्रहतारे, अशा कित्येक गोष्टींची माहिती त्यांनी मला करून दिली. लहानपणी मला आबांइतकं कोणीच विद्वान वाटायचं नाही. माझ्या मनातल्या प्रत्येक प्रश्नाला त्यांच्याकडे उत्तर होतं. मला त्याबद्दल खूप अभिमान होता. शाळेबरोबर अनेकदा सहलीला जायचो तेव्हा नदीत डोह कसे तयार होतात, समुद्रात वादळं कशी तयार होतात, एखाद्या ठिकाणी खनिज का सापडतात, असे अनेक प्रश्न मी शिक्षकांना विचारत असे. तांबे मास्तर म्हणत, अनंता, किती अनंत प्रश्न रे तुझे. ज्या मुलांना भटकायला आवडायचं अशा मुलांशी चांगली मैत्री व्हायची. गावाबाहेर किल्ल्यावर जाणं, विहिरीत पोहणं, शेतात जाणं, शेतकऱ्यांची कामं बघणं, कुंभार मडकी तयार करताना पाहणं, लोहाराला मदत करणं, झाडावर पक्ष्यांची घरटी पाहणं, खूप काही पाहिलं. कुतूहल माणसाला स्वस्थ बसू देत नाही. BSc झाल्यावर मी घरातून निघालो. घरातून निघताना विरोध झाला, पण मी झपाटलेला होतो. केवळ जाण्यापुरतेच पैसे खिशात होते. खूप फिरलो. हिमाचल प्रदेशपासून तामिळनाडूपर्यंत आणि आसामपासून गुजरातपर्यंत. जिथे शिकायचो तिथेच कुठल्याही प्रकारचं काम करून पोटापुरते पैसे कमावले. एकटं वाटायचं, पण मी कधीच एकाकी नव्हतो.
अ पर्सन इज नेव्हर सो एम्प्टी वेन इज फुल ऑफ सेल्फ. खूप काही शिकलो. साप पकडणं, त्याचं विष काढणं, हत्तीला प्रशिक्षण देणं, आदिवासींमध्ये राहून त्यांची उपचार पद्धती शिकलो. हिमालयात नद्यांचा उगम पाहिला. दक्षिणेत सोन्याच्या खाणींमध्ये काम केलं. अनेक माणसं जोडली. शिकण्यासारख्या, अनुभवण्यासारख्या अनेक गोष्टी पाहिल्यावर आयुष्य फार कमी पडेल असं वाटतं. माझ्या बाबतीत कुतूहलच माझं आयुष्य आहे. सारं जग मला रहस्यांनी भरलेलं दिसतं. माणसाच्या जगण्याचं कारण कुतूहल आहे. माझ्या मते इच्छेला समानार्थी शब्द म्हणजे कुतूहल. एखादी गोष्ट आपल्याला मिळावी अशी जेव्हा इच्छा असते, त्यावेळी ती वस्तू आल्यावर काय गंमत होईल, कसं वाटेल याचं कुतूहल असतं. एखाद्या गोष्टीतलं कुतूहल संपल्यावर आपल्या मनात दुसरं कुतूहल तयार होतं. आयुष्य ही कुतूहलाची साखळी आहे. ध्येय म्हणजेही कुतूहलच. एखादं पद मिळवायचं, एखाद्या व्यक्तीला भेटायचं म्हणजेही त्या अनुभवातलं कुतूहल अनुभवायचं. मी वर्षभराने घरी गेलो तेव्हा शेजारच्या शांता काकू म्हणाल्या, तुमच्या अनंताचं नवलच आहे बाई. मी म्हणालो, अहो नवल नाही काकू, कुतूहल आहे म्हणा. माणसाचं मन मोठं विचित्र असतं. जगभरात कुठेही फिरलो तरी घराची ओढ असतेच. मनाला अडकून पडायची सवय असते. आठवणी आपल्या मनाचे दार ठोठावतातच. दार थोडं किलकिलं झालं की त्या डोकावतात आणि जेव्हा मनात कुतूहल झोपलेलं असतं तेव्हा हळूच आत शिरतात. मग मी माझी झोळी घेतो आणि घरी जायला निघतो. अर्थात थोड्या दिवसातच माझं कुतूहल पुन्हा जागं होतं. गेल्या वर्षभरात सरस्वती नदी जी लुप्त झाली आहे तिचा शोध घेत गुजरात, राजस्थानात शोधपथकाबरोबर फिरतोय. या बाबतीत कुठलंच प्रशिक्षण नसताना मला पथकानं स्वीकारलं, कारण कुतूहल खूप काही शिकवतं. रात्रीचे 3:30 वाजलेत. मी आणि माझं गाव, आम्ही 4 तासांच्या अंतरावर आहोत. मी प्रत्येक वेळी गावातून नवीन शोधार्थ निघतो तेव्हा गावातल्या सगळ्या गल्लीबोळा फिरून येतो. घराचा कोपरा मनात साठवून घेतो. अंगणातली झाडं, त्यांचं पानन न्याहाळतो. आईच्या मांडीवर शक्य तेवढा वेळ डोकं ठेवून निजून घेतो. न जाणो कधी मला अपघात झाला तर पुन्हा हे सगळं अनुभवता येईल न येईल. खिडकीतून वाऱ्याची झुळूक आली. मला वाटतंय हे वारं माझ्या गावामधून, माझ्या घरातून आलं असेल. या वाऱ्यामध्ये माझ्या आईचे निश्वास मिसळलेले असतील. मी छाती भरून श्वास घेतला आणि थोडा वेळ आत साठवला. परत सोडताना हळुवारपणे प्राणवायूच्या प्रत्येक रेणूचा अनुभव घेतला. खिडकीतून चांदण्या दिसत आहेत. उन्हाळ्यात रात्री बाहेर झोपायचो तेव्हा आबांनी दाखवलेले सप्तऋषी, तिरकामटं, ध्रुवतारा, शुक्र आणि ती आबांची चांदणी. आपल्या माणसांची सोबत आयुष्यभर कोणाला कधीच मिळत नाही, पण चांदण्या नेहमी सोबत करतात. तोच चंद्र जो माझ्या गावाला उगवतो, त्याच चांदण्या ज्या माझा आभाळ व्यापून टाकतात. केवळ दिशांच्या उपयोगितेच्या दृष्टीने नव्हे तर सोबतीच्या दृष्टीनेही चांदण्या मला खूप महत्त्वाच्या वाटतात. माझ्या गावापेक्षा करोडो प्रकाश वर्ष दूर असूनही त्या जवळच्या वाटतात. डोळे मिटले की आई, टिपू, जगू माझी वाट बघत असलेले दिसतात. मला आठवतं मागे एकदा मी जेव्हा गेलो तेव्हा दीपूनं माझी शबनम, जिला तिने झोळी म्हटलं, ती उघडली. तेव्हा त्यातून 2-3 कपडे, केसांना झोपवण्यासाठी तेल, कंगवा आणि एक वही पेन एवढं सामान पाहून म्हणाली, दादा एवढ्या कमी गरजा असून एवढं रसरसून जगतोस याचा खरंच कुतूहल वाटणारच. कारण माझी गरज भौतिक नाही. सर्वसामान्यपणे माणसाला मला उद्या पोटाला मिळेल की नाही यापेक्षा डोक्याला मिळेल की नाही याचीच मला काळजी वाटते. गरजा या व्यक्तिपरत्वे बदलत असतात आणि या गरजा पूर्ण करण्यासाठी आपण आयुष्यभर धडपडत असतो.
आयुष्य या गरजा भागवण्यातच संपतं. एक प्रकारे माणसाला गरजाच चल ठेवत असतात. आणि माझ्या बाबतीत तर कुतूहलच माझं आयुष्य आहे आणि गरज आहे. विचित्र मन घेऊन जन्माला आलो आहे, जे मला कधीच स्वस्थ बसू देत नाही. आबाच फक्त मला खऱ्या अर्थानं समजून घेणारे होते. त्यांना मी शेवटचं भेटलो होतो तेव्हा विचारलं होतं, आबा मी खरंच मुद्दाम असा वागत नाही. इतरांप्रमाणे तुमचाही माझ्यावर राग आहे. तुम्ही म्हणत असाल तर येईन मी परत. आबा म्हणाले, तू कधीपासून सामान्य माणसासारखा विचार करतोयस? ज्यासाठी तुझा जन्मच नाही त्याच्या नादी तू लागू नयेस. मला तर त्या दिवसाची वाट आहे ज्या दिवशी तुला सगळ्यात मोठ्या रहस्याचा शोध लागेल, ज्यापुढे जगातली सगळी कुतूहलं फिकी पडतील. मी त्यांना विचारलंही होतं, असं कोणतं रहस्य आबा? पण त्यांनी योग्य वेळ आल्यावर कळेल असं सांगितलं होतं. मला एकाच गोष्टीचं आश्चर्य वाटतंय की आबांना घर बसल्या हा शोध कसा लागला. कदाचित आबांनी त्याबद्दल या पत्रामध्ये लिहून ठेवलं असेल. या पुढचा मजकूर हा या पत्रातला आहे. आबा लिहितात, चिरंजीव अनंतायास अनेक आशीर्वाद. हे पत्र तुझ्या हाती येईल तेव्हा या जगात कदाचित मी नसेन. तू रागावशील, स्वाभाविक आहे. खरं तर तुला फोनवर सांगायचं असा दीपीने माझ्याकडे हट्ट धरला आहे. मला बरं नाही म्हटल्यावर तू धावत येशील याची मला खात्री आहे. परंतु माझ्यासाठी कोणी आपलं काम सोडून यावं हे काही माझ्या तत्वात बसत नाही. म्हणून हा खटाटोप. तू आजपर्यंत फिरून जे ज्ञान गोळा केलंस आणि त्याचा उपयोग स्वतःप्रमाणे इतरांनाही करून दिलास त्याबद्दल मला तुझा अभिमान वाटतो. या गोष्टीचा तुला अहंकार सुद्धा नाही आणि म्हणूनच तुला या अंतिम रहस्याचा शोध लागेल याची मला खात्री आहे. तू आजपर्यंत जे काही पाहिलंस त्याची एकदा सुसूत्रपणे मांडणी करून बघ. सर्व चेतन आणि अचेतन गोष्टींमागे काही प्रयोजन दिसेल. या ब्रह्मांडात अनेक आकाशगंगा आहेत, सूर्यमाला आहेत. त्यापैकी आपली एक पृथ्वी आणि त्यापैकी आपला एक सूर्य. प्रत्येक ग्रहाची सूर्याभोवती फिरायची एक निश्चित कक्षा आहे. स्वतःभोवती फिरायचा एक निश्चित काळ आहे. प्रत्येक ग्रहाला उपग्रह आहेत, त्यांना सुद्धा निश्चित गती आहे. एवढा मोठा सूर्य त्याची शक्ती एवढ्याशा गवताच्या पात्यालाही देतो. पृथ्वीचा विचार करता हवामान, तापमान हे मानवी जीवनाला अनुकूल आहेत. अन्नसाखळीप्रमाणेच पंचमहाभूत सुद्धा नियंत्रितपणे आपसात काम करताना दिसतात. याचं उत्तम उदाहरण म्हणजे मानवी शरीर. एवढंच नव्हे तर जगातील विभिन्न संस्कृती, कलांची अभिव्यक्ती, राष्ट्रांची उपलब्धी आणि कार्यक्षमता या सूत्रबद्ध रीतीने एकत्रित सांधल्या गेलेल्या तुला दिसतील. आपण आपल्यापुरता विचार करायचा झाल्यास आपण मनाने अनुभवतो आणि बुद्धीने विचार करतो. जर आपले विचार, अनुभव आणि संवेदना सुसंबद्ध नसतील तर अनेक मोठ्या गोष्टी आज अस्तित्वात नसत्या. ज्याप्रमाणे एखादी प्रचंड मोठी इमारत माणूस निर्माण करू शकतो, त्याप्रमाणे ब्रह्मांडाची निर्मिती करणारी एक शक्ती आहे, ज्याचा आपणही एक भाग आहोत. त्या शक्तीचा शोध घेण्याचा प्रयत्न तू कर. श्रीकृष्णानं सांगितलं आहे, मत्तः परपरम नान्यत् किंचिदस्ति धनंजय मयि सर्वमिदं प्रोक्तम सूत्रे मणिगणा इव. हे धनंजया, माझ्याहून श्रेष्ठ असे दुसरे कोणतेही तत्व नाही. दोऱ्यात ओवलेल्या मण्यांप्रमाणे सर्व काही माझ्यात आश्रित आहे. जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्राप्रमाणे आतापर्यंत जी काही शास्त्र आणि त्यांची उपशास्त्र उपलब्ध आहेत, या सगळ्यांचा जसा जसा तू अभ्यास करशील तशी तशी तुझी परमेश्वरावरची श्रद्धा अधिकाधिक दृढ होत जाईल. मला तर वाटतं की वैज्ञानिकासारखा श्रद्धावान मनुष्य दुसरा विरळाच. साने गुरुजी एका ठिकाणी म्हणतात, तुम्हाला एक फूल समजलं
तर ब्रह्मांडाचं ज्ञान मिळाल्यासारखं होईल. ही इतकी सगळी कुतूहलं ज्यानं निर्माण केली त्याच्याबद्दल तुला कुतूहल वाटत नाही का? लहानपणापासून तुला शक्य तेवढ्या गोष्टींची तोंडओळख मी तुला करून दिली, पण त्या गोष्टींमागच्या सूत्रधाराची ओळख ज्याची त्यालाच करून घ्यावी लागते. आणि कदाचित ती तुझी स्वतःशीच ओळख असेल. कारण शोध म्हणजे तरी दुसरं काय, पुन्हा प्रत्ययच. कारण जी गोष्ट अस्तित्वात असतेच तिचा आपल्याला नव्याने साक्षात्कार घडतो इतकंच. तुझ्या कुतूहलांमधून मिळणारा आनंद हा तात्पुरता असतो, पण जर चैतन्याचा शोध घेशील तर तूच आनंदमय होऊन जाशील. मी आपलं कुतूहल निर्माण करण्याचं काम केलं आहे. सांभाळ स्वतःला. तुझे आबा. का कोण जाणे, पण आता या झोळीचा भार सुद्धा मला नकोसा झालाय. कथा इथे संपते. तुम्हाला ही कथा आवडली तर नक्की लाईक करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.